जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं वायसीएम रुग्णालयात जे काही पत्र प्राप्त झालं अधिष्ठाता यांचे नावे, तर त्या पत्राच्या अनुषंगाने आपण इंटरनल जी काही एक माहिती मागवली, संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडनं एक अहवाल मागवला होता की या केसमध्ये तुम्ही केलेली तपासणी आणि जे काही क्लिनिकल असेसमेंट आपण त्याला म्हणतो, तर त्याचा विस्तृत अहवाल सादर करा. त्यांनी त्या पद्धतीने तो अहवाल सादर केला आणि त्या अहवालाच्या अंती असं एक निदर्शनास आलं की या प्रकारामध्ये प्रकरणामध्ये कुठलाही प्रकार झालेला असं काही आढळून येत नाही आणि त्यांना दिलं गेलेलं जे दिव्यांगत्व प्रमाणपत्र ते फक्त 7% असं आहे आणि ते कुठेही व्हॅलिड होऊ शकत नाही. त्याच्या आधारे कुठेही तुम्हाला एज्युकेशनमध्ये म्हणा किंवा एम्प्लॉयमेंटमध्ये सुविधा फॅसिलिटी मिळू शकत नाही. आपल्या रुग्णालयाचे जे काही डॉक्टर होते किंवा त्यांच्यासोबत जे काम करणारे सहकारी होते ते कुठे यामध्ये दोष आढळलेत का आणि काय अहवाल सादर करण्यात आला? नाही, त्याच्यामध्ये माझं जे काही स्वतःचं असेसमेंट आहे त्याच्यामध्ये तरी कुठे कुणावर आपल्याला कुणालाही दोष देता येत नाही. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांनी एक रेशन कार्ड सादर केले होते आणि त्या रेशन कार्डचा पत्ता बनावट असल्याचं समोर येतं आहे. या संदर्भात तुम्ही कोणाला काय माहिती सादर केली आहे का किंवा या पत्त्याबाबत काय चौकशी करण्यात आली होती? जेव्हा एखादा व्यक्ती दिव्यांगत्व तपासणीकरिता रुग्णालयामध्ये दाखल होतो त्यावेळेस त्याचं आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ हे गरजेचं असतं. पण त्याचं बॅकएंडला जाऊन ते म्हणजे त्याची पत्त्यावर जाऊन तपासणी करणे किंवा त्याचं ते सादर केलेलं प्रमाणपत्र ते खरं आहे की नाही हे तपासणं हॉस्पिटलची जी यंत्रणा आहे ती करू शकत नाही. ज्यांनी ते इश्यू केलेलं आहे ते त्यांनीच करणं अपेक्षित आहे असं माझं मत आहे.